आहे। राजकीय मतभेद ही राजकारणातली वेगळी बाब, मात्र तरी सुद्धा विविध राजकीय पक्षामधील नेते इथे आवर्जून पवार कुटुंबियांच्या या दुःखाच्या काळामध्ये उभं राहण्यासाठी, पाठीशी उभं राहण्यासाठी इथे पोहोचलेले आहेत। राज ठाकरे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। राज ठाकरे हे सध्या काटेवाडीमध्ये पोहोचल्याची माहिती मिळते। तिथली ही दृश्य आपण पाहतोय। एकीकडे काटेवाडीमध्ये पवार कुटुंब हे दाखल आहे आणि काटेवाडीमधली ती जनता आहे, अनेक बारामतीकर जनता आहे, ती तिथे अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचलेली असतानाच पवार कुटुंबाला आधार देण्यासाठी या दुःखद प्रसंगी, या कठीण काळामध्ये राज ठाकरे सुद्धा पोहोचले। तर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली होती। एक उमदा नेता महाराष्ट्रानं गमावला, राजकारणावर कमालीचं प्रेम, या एका त्यांच्या गुणानं त्यांच्या राजकारणात त्यांनी मोठी झेप घेतली, अशी प्रतिक्रिया, भावनिक प्रतिक्रिया राज ठाकरेंनी काल दिली होती। आणि आपण पाहतोय राज ठाकरे आता अंत्यविधीसाठी दाखल झाले। हा प्रचंड जनसमुदाय, ही प्रचंड अशी तयारी आपण पाहतोय। अगदी थोड्याच वेळात अंत्ययात्रेला सुरुवात होईल। सध्याची ही दोन महत्त्वाची दृश्य आहेत बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये, जिथे अंत्यसंस्कार हे पार पडणार आहेत आणि शासकीय इतमामात हे अंत्यसंस्कार पार पडणार आहेत। तिथे शरद पवार सध्या दाखल झालेले आहेत, तर काटेवाडीमध्ये राज ठाकरे दाखल झाले। दादांची पोकळी कोणीही भरून काढणार नाही। महाराष्ट्रात काय देशात सुद्धा असा कुठला नेता नाही की दादांसारखा। आमचा कुठलाही प्रश्न कसलाही असू द्या, आम्ही सगळ्यांचं एकच म्हणणं असतं की दादांशिवाय कुणीही हे प्रश्न सोडवणार नाही। पण आता आम्ही कुणाकडे जाणार आहे आणि आम्ही बारामतीकर कसं आमचे प्रश्न सोडवणार आहे, हा खूप मोठा प्रश्न आमच्या सगळ्यांपुढे उभा राहिलेला आहे। मार्केट बंद आहे, दुकान शॉप बंद आहे। अजित पवारांच्या निधनानंतर सगळं बंद ठेवण्यात आले। बारामतीचा अन्नदाता म्हणजे पोरकं करून गेलेला दादा आहे। त्याच्यामुळं बारामतीची जनता दादावर प्रेम करते। दादा शिवाय बारामतीचं कुठलंही काय होणार नाही। त्याच्यामुळं बारामतीच्या जनतेने असं ठरवलं की उपाशी राहायचं, नेता आपला गेलाय। त्याच्यामुळं आजही बारामतीतल्या घराघरात चूल पेटलेली नाही, घरातली मुलं त्यांची घरातली सुद्धा अजून जेवलेली नाहीत, असा नेता हा बारामतीचा होता। त्याच्यामुळं बारामतीकरांना दादा पोरके करून गेले। त्याच्यामुळं बारामतीकर आता खूप दुःखी आहेत। तर आपण या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। अक्षय कुडकेलवार हे सोबत आहेत। अक्षय, काटेवाडीमध्ये राज ठाकरे पोहोचलेले आहेत। नक्कीच आपण सध्या काटेवाडी येथील अजित पवार यांच्या निवासस्थानात वरती आहोत, ज्या ठिकाणी ही संपूर्ण गर्दी अजित पवार यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी काटेवाडीच्या पवार फार्म हाऊसवरती हे सगळे लोक आलेले आहे। याच ठिकाणी अशी माहिती मिळते की राज ठाकरे देखील आले, मात्र आपण बघतोय की माध्यमांचे प्रतिनिधी असतील किंवा इतर लोक असतील, त्यांना आज ज्या ठिकाणी अजित पवार यांचं पार्थिव ठेवलेलं आहे त्या तिथपर्यंत जाऊ देत नाहीये। ही गर्दी काहीशी दुरूनच अजित पवार यांचं अंतिम दर्शन ही गर्दी घेऊन मागे लोक परतत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं, याच शववाहिनीतनं अजित पवार यांचं पार्थिव हे काटेवाडीमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि आता थोड्याच वेळात जे धार्मिक विधी या काटेवाडी येथील अजित पवार यांच्या मूळ निवासस्थानी काही धार्मिक विधी पार पडेल आणि हे धार्मिक विधी पार पडल्यानंतर अजित पवार यांचं पार्थिव पुन्हा थेट हे विद्या प्रतिष्ठान येथे नेलं जाईल आणि त्या ठिकाणी साधारण 10:15 वाजताच्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा परत येणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज अजित पवार यांचं अंतिम दर्शन घेतलं जाईल। 10:30-11च्या सुमारास याच भागामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा हे देखील येतील, त्यांच्या माध्यमातून अजित पवार यांना अभिवादन केलं जाईल, अंतिम दर्शन घेतलं जाईल आणि त्यानंतर 11 वाजताच्या सुमारास अजित पवार हे अनंतात विलीन होतील। त्यांच्यावरती अंत्यसंस्कार विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये केले जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं, काही वेळातच या ठिकाणी अभिनेते रितेश देशमुख हे देखील अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचणार असल्याचं कळतंय। मोठी गर्दी लोकांनी या ठिकाणी केलेली आहे। काटेवाडी हा परिसर, खरं तर काटेवाडी परिसरामध्ये अजित पवार यांचं पवार कुटुंबासाठी अंतिम दर्शन आणि त्यासोबतच काही धार्मिक विधी पार पडणार होते, मात्र काटेवाडी येथील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। अजून देखील आपण बघतोय गेल्या तासाभरापासून ही लोक
या ठिकाणी अजित पवार यांच्या अंतिम दर्शनासाठी त्यांची रांग ही सुरूच असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. अजित पवार यांच्या अंतिम दर्शनासाठी ज्यावेळी लोकांना सोडलं जात नव्हतं त्यावेळी मोठा भावनांचा उद्रेक लोकांचा या काटेवाडी येथील अजित पवार यांच्या पवार फार्म हाऊसच्या बाहेर झाला होता. त्यामुळं रोहित पवार यांना देखील पुढे येऊन लोकांना शांत करावं लागलं होतं. मात्र आता लोकांना आतमध्ये अंतिम दर्शनासाठी सोडलं जात आहे. यासोबतच त्यांच्या या मूळ निवासस्थानी गार्ड ऑफ ऑनर देखील काही वेळातच दिला जाणार आहे आणि हा गार्ड ऑफ ऑनर दिल्यानंतर पुन्हा त्यांचं पार्थिव या शववाहिनीमध्ये टाकलं जाईल आणि ते शववाहिनीमधनं पार्थिव हे बारामतीच्या दिशेने नेलं जाणार आहे. अजित पवार काल जो अजित पवार यांच्या मातोश्री होत्या त्या देखील याच ठिकाणी होत्या. त्यांना एकूण अजित पवार यांचा अपघात झाल्याचं हे याच त्यांच्या फार्म हाऊसवर कळलं होतं. आपण बघतोय रोहित पवार सगळ्या पोलिसांशी त्यासोबतच येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या जे VVIPs असेल किंवा काटेवाडीतील स्थानिक ग्रामस्थ असतील ह्यांच्याशी समन्वय साधण्याची जबाबदारी ही रोहित पवार कालपासून पाडतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. अगदी. आणि रोहित पवार पुन्हा आता त्या परिसरामध्ये बाहेर आलेले आहेत, कारण साहजिक आहे इथे गर्दी जी लोटलेली आहे, जनसमुदाय जो लोटलेला आहे, त्या सगळ्यांना आवाहन करण्यासाठी रोहित पवार हे धावपळ करताना आणि त्यांची या सगळ्यामध्ये प्रचंड धावपळ आपल्याला होताना पाहायला मिळते. कारण इथे शांतता राखणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. या सगळ्या लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. यानंतरची आपण दृश्य पाहतोय बारामतीमधल्या या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामधली सुशीलकुमार शिंदे हे पोहोचलेले आहेत आणि प्रणिती शिंदे सुद्धा दाखल झाल्याची ही दृश्य आहेत. कारण विविध क्षेत्रामधील नेते मंडळी असतील, विविध क्षेत्रातील मान्यवर असतील, दिग्गज असतील, या सगळ्यांशी सातत्यानं अजित पवार यांचा जनसंपर्क होता. विविध क्षेत्रामधले त्यांचे हे सगळे कॉन्टॅक्ट्स होते आणि त्याचमुळे राजकारणी नेते असतील त्या व्यतिरिक्त इतरही VVIP मंडळी आज बारामतीमध्ये उपस्थिती लावणार आहेत. या दुःखाच्या प्रसंगी पवार कुटुंबाच्या पाठीशी उभं राहण्यासाठी या मंडळींची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. इतका प्रचंड असा मोठा जो नेटवर्क होता तो खरं तर क्वचितच एखाद्या नेत्याचा असेल. आपण पाहतोय बाळा नांदगावकर या दृश्यांमध्ये दिसत आहेत. प्रत्येक जण, राजकीय विश्वातला प्रत्येक जण हळहळतोय. अगदी कार्यकर्ताच नाही तर एखादा ज्येष्ठ नेता सुद्धा यावेळी हळहळताना आपल्याला पाहायला मिळतो. कारण प्रचंड असं नेटवर्क अजित पवारांचा होता, प्रत्येकाशी एक अतूट नातं त्यांचं होतं. आणि आपण पाहतोय रुपाली चाकणकर सुद्धा इथे दाखल झालेले आहेत. अनेक जण इथे दाखल होत आहेत, प्रत्येक नेते. आपण पाहतोय अमित ठाकरे सुद्धा दाखल झालेत. राज ठाकरे, अमित ठाकरे हे बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत. त्या व्यतिरिक्त विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये काही नेते मंडळी तिथे पोहोचलेली आहे, जिथे अंत्यसंस्कार हे काही वेळात केले जाणार आहेत. तर अजित पवार यांचा हा अपघाती मृत्यू, अकाली मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड असा धक्का देणार आहे. देविदास राखुंडे आपल्यासोबत आहेत. देविदास, अमित ठाकरे पोहोचलेले आहेत, राज ठाकरे आलेले आहेत, रुपाली चाकणकर सुद्धा पोहोचल्याचं कळतंय, तिथली अपडेट काय? निश्चितच आता काही वेळातच आपण म्हणू अजित पवार हे अनंतात विलीन होतील. 11 वाजता विद्यापीठ प्रांगणामध्ये ते अंत्यसंस्कार केले जातील आणि आज सकाळपासूनच या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये नेते मंडळी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. दिग्गज मान्यवर जे आहेत राजकारणातील ते आता या ठिकाणी दाखल होत आहेत. आपण बघतोय की कशा पद्धतीनं हा विद्याप्रतिष्ठानचा कॅम्पस आहे आणि लोकांचा अलोट लोंढा जो आहे हा दादांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी, त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हे लोक जे आहेत ते आता हळूहळू मैदानाकडे जमा होत आहेत. त्यामध्ये राज्याच्या राजकारणामधील अजित पवारांचे जे सोबती राहिलेले आहेत ते राष्ट्रवादीचे नेते असतील किंवा विधिमंडळातील नेते असतील किंवा सरकारमधील मंत्रीगण असतील, हे सर्व लोक जे आहेत ते आता या ठिकाणी दाखल होत आहेत आणि प्रत्येक मंत्र्यांचे ताफेच्या ताफे आता या ठिकाणी दाखल होत आहेत. अगदी थोड्या वेळामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हे जे पार्थिव आहे ते गदिमा सभागृह या ठिकाणी आणलं जाईल आणि त्या ठिकाणावरून पुन्हा त्यांची जी अंत्ययात्रा आहे ती अंत्ययात्रा काढली जाईल. अगदी थोडक्या अंतराची ही अंत्ययात्रा असेल, जेमतेम 800 मीटर ते 1 किलोमीटरचं हे अंतर असेल आणि ही अंत्ययात्रा काढल्यानंतर मग अजित पवारांना अखेरचा निरोप जो आहे तो शारदा प्रांगणमध्ये देण्यात येईल. ही लोक या ठिकाणी थांबलेली आहेत. अनेक लोक येत आहेत, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू. कुठून आलेला आहात, काय खरं तर लोकांच्या भावना ज्या आहेत ते वेगवेगळ्या आहेत. कुठून आलाय, काय सध्या? धाराशिव जिल्ह्यातून आलो. बरं, धाराशिव जिल्ह्यातून अजितदादाच्या सासरवाडीतून.
अजितदादांच्या सासरवाडीतून आलाय. खरंच दादा ज्यावेळी सासरवाडीला येत होते त्यावेळी गावकरी तुम्ही खूप मोठं स्वागत करत असा त्यांचं. आज काय भावना आहे? अहो आज खूप दुःख होते आम्हाला. दादांना लांबून जरी पाहिलं तरी आम्हाला खूप छान वाटायचं. आज आमचे जावाई म्हणण्यापेक्षा आमचे खरंच आमची खूप हानी झाली. आमच्या जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्याला दादामुळे खूप ओळखत होते. तुम्ही कुठून आलेला? सर आम्ही सहकारी मित्र आम्ही धाराशिवून आलो. बरं. मी सर केशगाव तेरपासून एक जवळजवळ 12 किलोमीटर जे दादांचे सासरवडे आहे धाराशिव जे आजचं पहिले जी पूर्वी जी उस्मानाबाद आताचे धाराशिव. दादांचं तेर ही मुळगाव त्यांचं सासरवडे. तिथूनच एक 10 ते 12 किलोमीटर केशगाव त्या गावचं मी उपसरपंच आहे. अजयदादा गटांचा युवकचा तालुका अध्यक्ष आहे. दादांनी माझे काम बघूनच माझी निवड केली होती मुंबईमध्ये असताना. पण दादा आम्हाला एक हानी झाली की अत्यंत आमचा लाडका जावई आणि जे कर्तृत्वानं जे अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं होतं आणि जे प्रशासनाची पकड होते ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं जे तो आज नेता हरपला त्याला आम्हाला खरंच दुःख होत आहे. ही न भरून येणारी पोकळी महाराष्ट्राची आणि पूर्ण बारामती गिरवाशांची आहे.